महाराष्ट्रात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. करवीर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर जादूटोणा आणि मंत्रोपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी उघड झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. करवीर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचाराचा प्रकार आता समोर आला असून या प्रकरणात 3 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही धक्कादायक घटना आहे सांगरूळ गावातील. येथे राहणारा राजू उर्फ राजाराम तावडे वय 48 हा स्वतःला बाबा समजून लोकांना फसवत होता. त्याने आणि त्याच्या 2 सहकाऱ्यांनी म्हणजेच त्याची सहकारी सुप्रिया आणि मनोज सावंत यांनी मिळून एक निरपराध अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. पीडित मुलगी हातकणंगले तालुक्यातील असून तिच्या कुटुंबाची ओळख आळोबानाथ महिला बंदिस्त शेळी मेंढी पालन संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया यांच्याशी झाली. तिने मुलीला नोकरीचं आमिष दाखवलं आणि तिला 15,000 रुपये पगारावर ठेवण्यात आलेलं होतं. कामावर रुजू झाल्यानंतर सुप्रिया हिने भोंदूबाबा राजू तावडे यांच्याशी मुलीची भेट घडवून आणली. त्यांनी मिळून मुलीला मंत्रोपचार, जादूटोणा यांच्या नावाखाली निवस्त्र करून अघोरी पूजा करण्यास भाग पाडले. त्यानंतर राजू तावडे याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. पीडितेने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने थेट ह्युमन राईट्स संस्थेच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. कोडोली पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय गिरडे, सहाय्यक निरीक्षक कैलास कोडक आणि फौजदार नामदेव दांडगे करत आहेत. हा प्रकार केवळ एका मुलीवर अन्याय नाही तर संपूर्ण समाजाच्या नैतिकतेवर केलेला घाव आहे. अशा भोंदूबाबांच्या सावडीत अजून किती निष्पाप जीव अडकले असतील हा विचारच अंगावर शहारीच आणतो. तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारच्या भोंदूबाबांना काय शिक्षा देण्यात यावी याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे. आवडल्यास हा व्हिडिओ शेअर जरूर करा.